शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आलेला आहे। तरी शेतकरी मित्रांनो, आज आपण सविस्तर हवामान अंदाज पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामान अंदाजाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण कोकण विभागाबद्दल पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, कोकण विभागाबद्दल पाहायला गेलं तर मुंबई, रत्नागिरी, चिपळूण, कल्याण, डोंबिवली, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची आशंका आपल्याला व्यक्त केली जात आहे। म्हणजेच आपण सांगितल्यानुसार या शहरांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण पुणे विभागाकडे गेलो तर पुणे विभागामध्ये पाहिलं तर आज सुमारे 4 ते 6च्या दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता सांगितलेल्यानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये जोरदार, मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये जर सविस्तर पाहिलं तर सोलापूरमध्ये पंढरपूर, बार्शी, तुळजापूर, इंदापूर, करमाळा येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण त्याचप्रमाणे मराठवाड्याकडे वळलो तर मराठवाड्यात आपण पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, जालना व हिंगोली म्हणजेच मराठवाड्यात सर्वच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो। व सर्वात जास्त पाऊस कोठे पडणार पाहायला गेलं तर केज, औसा, निलंगा, कळंब व हिंगोली या ठिकाणी पडू शकतो। तसेच नाशिक विभागाबद्दल पाहूयात तर आज नाशिक येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, तर काही प्रमाणातही पाऊस पडू शकतो। अहिल्यादेवी नगर येथे पाहायला गेलं तर मुसळधार पावसाची तेथे शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच जामखेड या ठिकाणी मुसळधार पाऊस हा 5 ते 6च्या दरम्यान पडेल। बाकी राहिलेले अमरावती विभाग व नागपूर विभाग येथे थोडक्या प्रमाणात पाऊस पडेल। सध्या वातावरण हे तेथे निमुळतेच दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या सविस्तर हवामान अंदाज पाहण्यासाठी सबस्क्राइब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा व सविस्तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात नवीन हवामान अंदाज व्हिडिओमध्ये। धन्यवाद।